सांगवी पाटण येथे श्री भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न. कडा प्रतिनिधी. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत श्री भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा 12 व 13 नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. पहिल्या दिवशी काशी पैठण, नागतळा आदी ठिकाणून आलेल्या कावडींची सवाद्य मिरवणूक, त्यानंतर कावड निवड आणि त्यानंतर हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांचे कीर्तन, तर रात्री काशीनाथ जाधव यांचे आणि सहकारी यांचे नाथजन्म आख्यान अशा कार्यक्रमांनी वातावरण भारून गेले. मध्यरात्री श्रींच्या लघु रुद्राभिषेक आणि पुष्पवृष्टीचा सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी नैवेद्य वाटप, हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज शास्त्र्यांचे हरिकीर्तन तसेच पंचक्रोशीतील मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. दुपारी श्रींची सवाद्य प्रदक्षिणा आणि आतिषबाजीचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाले. महाप्रसादासाठी दादाराव खोटे, बिभीषण गवारे, मारुती भोसले यांचे विशेष योगदान राहिले. विविध समिती, भजनी मंडळे, देणगीदारांच्या सहकार्यामुळे संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि भव्य असा पार पडला. सांगवी आणि पंचक्रोशीतील भक्तांच्या उत्साही वातावरणामुळे सहभागामुळे भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा हा परिसरातील एक आकर्षक धार्मिक उत्सव म्हणून यंदाही विशेष ठरला आहे. या संपूर्ण वृत्ताचा आढावा घेतला आहे कडा येथून अतुल्य महाराष्ट्र न्यूजचे रिपोर्टर सोपान पगारे यांनी. अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी